हाय फ्रेंड्स, आज आपण स्वविकास आणि कलारस या विषयातील आपण दुसरे प्रकरण बघणार आहोत। आपले दुसरे प्रकरण आहे वाढीचे वय। वाढीच्या वयामध्ये आपण आपली जी किशोर अवस्था आहे ती आपण समजून घेणार आहे। या प्रकरणात किशोर अवस्था म्हटल्यानंतर आपण इंग्रजीमध्ये त्याला ॲडोलेसन्स असं म्हणतो। ॲडोलेसन्स म्हणजे वाढणे किंवा परिपक्व होणे। आता किशोर अवस्थेचा जो पिरियड आहे बरोबर, ही जी अवस्था आहे ही वयाच्या 13 ते 19 वर्षाचा जो मधला पिरियड असतो हा पिरियड आपला किशोर अवस्था म्हणून समजला जातो। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बाल्य अवस्थेकडून प्रौढ अवस्थेकडे संक्रमणाचा काळ म्हणजे किशोर अवस्था। ह्या किशोर अवस्थेमध्ये आपल्याला काम करण्यासाठी उत्साह, ताकद ह्या गोष्टी काय असतात, या जास्त प्रमाणात असतात बरोबर। ही जी किशोर अवस्था आहे, मग ही किशोर अवस्था वैशिष्ट्यपूर्ण का बरं आहे ते आपण या प्रकरणामध्ये बघणार आहे। तत्पूर्वी आपण बघू की किशोर अवस्थेतील बदल। आता किशोर अवस्थेतील बदल कोणते, तर नक्कीच किशोर अवस्थेतील बदल शारीरिक बदल असतात, सामाजिक भावनिक हे बदल असतात आणि वैचारिक बदल। तर आपण पहिला शारीरिक बदल बघू। किशोर अवस्थेतील शारीरिक बदल म्हणजे ह्या पिरियडमध्ये आपली जी उंची असते बरोबर, किंवा आपलं जे रूप असतं, आपण कसे दिसतो, आपली हाईट बरोबर नाही, किंवा आपल्या चेहऱ्यावर तुटपुळा येणं, आपली त्वचा तेलकट दिसणं, हे बदल काय असतात या किशोर अवस्थेतील शारीरिक बदल म्हणून आपण बघू शकतो। विशेषतः मुलांचा आवाज काय असतो, थोडासा असा त्यांचा जो आवाज थोडा ब्रॉड होतो बरोबर। त्यानंतर सामाजिक किंवा भावनिक बदल आपण जर बघितले किशोर अवस्थेतील, तर समलिंगी आणि विरुद्धलिंगी व्यक्तींमधील भावनिक आकर्षण काय असते, वाढते बरोबर। म्हणजे साहजिक आहे, मुलांना मुलींप्रती अट्रॅक्शन असते किंवा मुलींना मुलांप्रती अट्रॅक्शन वाढते बरोबर। काही विषयांबद्दल मनात गोंधळ निर्माण होतो या वयात, म्हणजे आपण बघा निर्णय करण्याची क्षमता या वयात बिलकुल नसते। तसेच जो वैचारिक बदल आहे या अवस्थेतील बरोबर, जसं शारीरिक बदल होतो, सामाजिक भावनिक बदल होतात, त्यानंतर वैचारिक बदल। वैचारिक बदल म्हणजे काय, ठराविक विषयांमध्ये रुची वाढते, आवड निर्माण होते, समाज मान्य श्रद्धा, अंधश्रद्धा या गोष्टींचा अर्थ कळू लागतो। असे बरेचशा प्रकारचे बदल काय असतात हे किशोर अवस्थेत होत असतात। तुम्ही जर आपल्या पॅरेंट्सशी जरा ह्याबद्दल सखोल जरा चर्चा केली तर तुमचे पॅरेंट्स अजून तुम्हाला यातले जे काही गोष्टी बारकावे हे समजून सांगतात। आणि हे बदल का होतात, हे बदल होतात कारण आपलं जे वय ते एक संक्रमणाचा काळ असतो आणि आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स चेंजिंग हा विषय असतो। हार्मोन्स आपले बदलत असतात, त्यामुळे या गोष्टींचा बदल आपल्याला अनुभवायला भेटतो। त्यानंतर मी मगाशी बोललो की किशोर अवस्था ही वैशिष्ट्यपूर्ण आहे। आता किशोर अवस्था ही वैशिष्ट्यपूर्ण काय, कारण की या अवस्थेत साधारणतः 19 ते 24 हा जो पिरियड आहे बरोबर, ह्या पिरियड 19 वर्षापासून पुढं मेंदूचे जे कार्य ते सुरू होतात जवळजवळ बरोबर। मग साधारणतः कार्यात्मक आणि रचनात्मक हे बदल आपल्याला ह्या 24 वर्षापर्यंत आपल्या मेंदूमध्ये घडतात। थोडक्यात आपण किशोर अवस्थेचं वर्णन कसं करू शकतो की आपला जो आपण म्हणतो ना प्रगती चालू आहे ब्रेनची, म्हणजे आपला जो ब्रेन आहे हा काय असतो, विकसित होत राहतो। मग ते विकास अशा 3 प्रकारे आपला शारीरिक, सामाजिक, भावनिक किंवा वैचारिक अशा 3 प्रकारे आपला तो बदल होत राहतो। आणि हा बदल फक्त किशोर अवस्थेतच जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला भेटतो। म्हणून आपली जी किशोर अवस्था आहे ती वैशिष्ट्यपूर्ण आहे। ठीक आहे, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण किशोर अवस्था ही समजून घेतली बरोबर। या पुढील लेक्चरमध्ये आपण अजून त्याचे काही गोष्टी त्याही आपण बघणार आहोत। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये